एचटीबीटी कापूस बियाण्यांवरील निर्बंध आणि महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण समित्यांच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। या निर्णयाचा निषेध करत संघटनेने किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य संग्राम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। शेतकरी संघटनेच्या मते एचटीबीटी कापूस हे शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक असून शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यापासून रोखणे अन्यायकारक आहे। या निर्णयामुळे कापूस उत्पादन, ग्रामीण रोजगार आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा दावा संघटनेने केला आहे। शासनापर्यंत विषय मांडून झालेले आहेत, परंतु शासनही कोर्टामध्ये असं म्हणते आहे की आम्ही याच्या बाजूने आहे, खास करून एचटीबीटीच्या। इतर जे काही जेनेटिक इंजिनिअरिंगचे प्रॉडक्ट आहेत ते अजून टेस्टेड नाही आहेत, तर त्यांना टेस्ट केलं पाहिजे आणि टेस्टिंग नंतर, प्रयोगानंतर, चाचण्यांनंतर ते एन्व्हायरमेंटल रिलीज साठी आले पाहिजे। तेव्हा एक्सपेरिमेंट बंद न करता, चाचण्या बंद न करता सगळ्या गोष्टीच्या चाचण्या, जे जे काही नवीन प्रॉडक्ट येतील त्याच्या चाचण्या करायला पाहिजे आणि त्या जर का अनुकूल असल्या मानवी समाजाच्या तर त्याचा एन्व्हायरमेंटल रिलीज केलं पाहिजे। किती शेतकरी संघटनेने तुम्हाला पाठिंबा दिला? मी कोणाला पाठिंबा, माझ्या शेतकरी संघटनेला कोणाला पाठिंबा मागत नाही। ज्यांना कोणाला आपणहून यायचं असते, कारण ही ओरिजिनल शेतकरी संघटना आहे, याच्यातनं लोक बाहेर गेले आहेत, तेव्हा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांना आमंत्रणाची गरज नाही। आणि शेतकरी संघटना ही असेल ती कार्यकारिणी या तत्वावर चालत असल्यामुळे कोणीही कधीही या शेतकरी संघटनेत येऊ शकतो। शेतकरी संघटनेतून कोणाला हाकलण्याची सुद्धा, म्हणजे काढून टाकण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे। असेल ती कार्यकारिणी, म्हणजे आता समजा आपण इथं कार्यकारिणीत बसलो तर तुम्ही सगळे सदस्य होऊन जाल कार्यकारिणीचे। असेल ती कार्यकारिणी असा कन्सेप्ट आहे, म्हणून कोणाला मदत मागायची की नाही मागायची हा विषयच येत नाही।